श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रमैत्रिणींनो, आज आहे 17 जानेवारी, वार शुक्रवार, आणि आज आपल्याला झोपण्या अगोदर कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. ती वस्तू अत्यंत प्रभावी आहे. तर कोणती वस्तू जाळायची आहे आपल्याला, हा उपाय तुम्ही झोपण्या अगोदर केव्हाही करू शकता आणि आवर्जून आपल्याला ही वस्तू जाळायची आहे. तर बघा, आज आहे 17 जानेवारी, वार शुक्रवार, आणि आज आलेली आहे वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी. दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जात असतो. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा, उपवास केला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थी तिथीचं महत्त्व देखील हे वेगवेगळं असतं. पौष महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी तीळ संकष्टी चतुर्थी किंवा तिळकूट संकष्टी चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते. या दिवशी महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी उपवास देखील करत असतात आणि यानंतर रात्रीच्या चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडलं जातं. जर आपण चंद्राची पूजा न करता हे व्रत सोडलं तर या व्रताचं आपल्याला कुठलंही फळ मिळत नाही. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा उपायसुद्धा केले जातात. तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज संकष्टी चतुर्थीला तुम्ही व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला ही एक वस्तू जाळायची आहे. एक वस्तू जाळल्याने घरातील भांडणे, क्लेश, दोष, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, अडीअडचणी नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर कापुरासोबत कोणती वस्तू जाळावी याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. जर तुम्ही प्रत्येक चतुर्थी तिथीला हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर अनेक प्रकारचे चांगले बदल तुम्हाला दिसून यायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये. आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, परंतु तुम्ही घरीच असेल, तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासनं 12 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ती आपल्या घरातील घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात मध्ये सक्रिय असतात आणि जेव्हा आपण या वेळेमध्ये हा उपाय करतो त्यावेळी त्या उपायांचा आपल्याला खूप प्रमाणात आणि अधिक पटीने फायदा होत असतो. परंतु आता सर्वजण घरी असतात, सर्वांनाच त्या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य होत नाही. ज्यांना होणार नाही त्यांनी अगदी रात्री 12 वाजेपर्यंत केला तरी देखील चालेल. कापूर जाळणे म्हणजेच एक दैवी शक्तीशी जोडण्याची इच्छा व्यक्त करणे असा देखील होतो. शास्त्रानुसार बघा, देवी देवतांसमोर कापूर जाळल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते. जर आपण विशेष स्थितीवरती आपल्या घरामध्ये कापुरासोबत काही अशा प्रभावी वस्तू जाळल्या तर घरातील वातावरण हे सुगंधी राहतं. त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होत असतो. जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण येईल. बऱ्याच घरांमध्ये बघा सतत क्लेश, भांडणे, वादविवाद होत असतात. मग ही भांडणे नवरा बायकोची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर कोणत्याही सोबत होत असेल तर असे सतत वादविवाद होत असतात. ज्या घरामध्ये सतत वादविवाद होतात त्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नाही, कधीही माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही. त्याचबरोबर जर आपण हा उपाय आपल्या घरात केला
तर घरातील पितृदोष, वास्तुदोष कमी होतो. तसेच घरात कापूर जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही. वाईट नजरेपासून आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबातील सदस्यांचं नेहमी संरक्षण होत असतं. तसेच ही वस्तू घरात जाळल्याने घरातील मुलं सतत चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, मुलं अभ्यास करत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, तर हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये हा उपाय जर केला तर आपल्या घरातील सर्व दुःख, संकट, अडीअडचणी, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. उपाय करण्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे. हा दिवा तुपाचा लावणं शक्य असेल तर आवर्जून लावा. नसेल शक्य तर तेलाचा लावला तरी सुद्धा चालेल. यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण अगदी प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. जे सुकं खोबरं असतं त्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि तो त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. यानंतर त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी देखील चालणार आहे. तुमच्या देवघरामध्ये जो पूजेसाठी तुम्ही कापूर वापरत असाल तो कापूर घेतला तरी देखील चालेल. तर त्या 5 कापराच्या वड्या त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो त्यावरती आपल्याला तो ठेवून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपल्याला 2 अखंड फूल असलेल्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत. त्या लवंगा कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्या अशा फूल असलेल्या आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा 2 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. बघा, या चतुर्थीला तिळाला खूप महत्त्व आहे. बाप्पांना सुद्धा आपल्याला आज नैवेद्य म्हणून तीळ अर्पण करायचे आहेत. कारण चतुर्थीला तीळ चतुर्थी असं म्हटलं जातं आणि तीळ जे असतात ना तर ते दारिद्र्यनाशक मानले जातात. जेव्हा हे तीळ आपल्या घरात आपण जाळतो तेव्हा घरातील दारिद्र्य हे दूर होत असतं आणि म्हणून 2 लवंगा त्यावरती ठेवायच्या आहे आणि चिमूटभर पांढरे तीळ त्यावरती तुम्हाला टाकायचे आहे. आणि यानंतर हा कापूर तुम्हाला देवघरासमोर ठेवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक वेलची आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती ठेवायची आहे. आणि ह्या अशा आपल्याला 3-4 वस्तू कापुरासोबत देवांसमोर, देवघरासमोर बसून आपल्याला त्या पेटवायच्या आहेत. आणि आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. जो यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र तुम्ही ओम श्री विघ्नहर्ताय नमः म्हणू शकता किंवा ओम हरताय नमः हा प्रभावी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की जेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण तुमच्या घरात करतात त्यावेळी तुमच्या घरात असणारा पितृदोष, वास्तुदोष, संकट, अडीअडचणी हे नष्ट होत असतात. आणि गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे देवता तर आहेच, परंतु गणपती बाप्पा हे संकट, विघ्न दूर करणारे देवता सुद्धा मानले जातात. परंतु बाप्पांची जो पण व्यक्ती मनोभावे सेवा, पूजा, अर्चा करतो त्या व्यक्तींच्या आयुष्यात कधीही कोणतंही संकट येत नाही आणि आले तरी ते जास्त काळ टिकून राहत नाही. आता हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर काही वेळाने ते भांडं तिथून उचलायचं आहे. ती प्लेट किंवा मातीची पंतीमध्ये तुम्ही हे वस्तू जाळल्या तरी देखील चालणार आहे. आणि याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण आपल्या घरामध्ये तुम्हाला पूर्ण कान्याकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे. यामुळे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला सुद्धा हा कापुराचा धूर फिरवून घ्यायचा आहे. आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हे भांडं आणून ठेवायचं आहे. रात्रभर ते आपल्याला पंती किंवा प्लेट असेल तर ते तसंच तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो तुकडा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तो तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिला तरी देखील चालेल किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये दाबून टाकला तरी सुद्धा चालणार आहे. हे खोबरं चुकूनही खायचं नाही. या खोबऱ्याच्या तुकड्याने आपल्या घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती शोषून घेतलेली असते आणि म्हणून आपल्याला हे
खोबरं जे आहे तर ते खायचं नाही. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला आज संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. याच नाही तर तुम्ही प्रत्येक चतुर्थी तिथीला हा उपाय करू शकता. त्याचबरोबर बघा, तुमच्या घरात सुतक असेल तर किंवा पिरियड्स असेल तर कोणत्याही तुम्ही हा उपाय करू नका. घरातल्या कोणत्याही सदस्यांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. उपाय शक्यतो आपल्या घरामधील व्यक्तींना, दुसऱ्यांना कुणालाही करायला हवा. उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहेत. हा तुम्ही नक्की करून बघा. 100% याचा रिझल्ट तुम्हाला जो आहे ना तर तो नक्कीच मिळेल. त्याचबरोबर जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात पैसा येतो, परंतु पैसा आला की तो टिकत नाही. याना त्या कारणाने खर्च होतो, घरातून सतत निघून जात राहतो. तर तुम्हाला आज चतुर्थीपासून दररोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये कापुरासोबत 2 लवंगा आणि 2 वेलची जाळायच्या आहेत. तुमच्या घरातील सगळा स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला ह्या 2 वस्तू आवर्जून कापुरासोबत जाळायच्या आहे. तर ते तुम्हाला जाळायच्या आहेत. तुम्ही करून बघा. नक्कीच तुमच्या घरातील आर्थिक अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. त्याचबरोबर नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असेल, दोघांचं एकमेकांशी पटत नसेल, तर तुम्हाला दररोज रात्री झोपताना काय करायचं आहे बघा, आपल्या उशीखाली बायकोने 2 लवंगा घेऊन उशीखाली झोपायचं आहे आणि नवऱ्याने म्हणजेच पतीने त्याच्या उशीखाली 2 कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत. सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली की त्या 2 लवंगा आणि त्या 2 कापुराच्या वड्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत. हा उपाय सुद्धा तुम्ही काही दिवस करून बघा. नक्कीच तुमच्या नात्यामध्ये एक गोडवा निर्माण होईल. त्याचबरोबर गणपती बाप्पांची सेवा ही मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते. आज तुम्ही मुलांकडून गणपती अथर्व शीर्षम आवर्जून पठण करून घ्या. मुलांकडून 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायला हवा. एक जास्वंदाचं फूल अर्पण करायला हवा. अखंड तांदूळ अक्षदा गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा. गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आणि विधिवत पूजा मनोभावे आवर्जून करा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या दिवशी बाप्पांची पूजा सेवा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.